जय महाराष्ट्र, मी ज्योती फणसे. लाईफलाईन या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत केसांच्या समस्यांबद्दल. खरं तर केसांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. प्रत्येकालाच ही समस्या असते. अचानक केस गळायला लागले की मग त्यावर काय उपाय करायचं हेही सूचन असं होतं. अनेक प्रोडक्ट्स आपण वापरून बघतो, पण कधी-कधी या प्रोडक्ट्सचा काहीही उपयोग होत नाही आणि या समस्येचा उपाय त्याच्या मुळाशी आहे याकडे आपण मात्र दुर्लक्ष करतो. केसांच्या समस्या सोडवायच्या असतील तर आधी संपूर्ण आरोग्याचीही काळजी घेणं तितकीच महत्त्वाची आहे. केसांच्या याच समस्यांवर आपल्याला आज मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओत आलेले आहेत त्वचारोग तज्ञ डॉक्टर प्राजक्ता किरंगेराणे. डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्याला विषयाकडे वळायचं, मात्र त्याआधी पाहणार आहोत एक खास रिपोर्ट. काळे घनदाट केस हे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. मग पुरुष असो किंवा महिला, दोघांनाही काळे घनदाट केस असणं गरजेचं असतं. पण बदलती जीवनशैली, रोजची धावपळ यामुळे आपल्या रोजच्या आहाराकडेही योग्य लक्ष दिलं जात नाही. त्याचा परिणाम अर्थातच केसाच्या आरोग्यावरही पडत असतो. त्याशिवाय सध्याच्या फॅशनच्या युगात आपण केसावर अनेकविध प्रयोग करत असतो. त्यामुळे केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. केसांच्या समस्या: केस गळणं, केस पातळ होणं, कोंडा होणं, केस पांढरे होणं, केसांची वाढ खुंटणं. स्प्लिट एंड्स: केसाच्या आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे केस कोरडं होणं, फुटी पडणं, कोंडा आणि केस गळणं या समस्या अगदी सर्वसामान्य झाल्या आहेत. पण काही वेळा या समस्या इतक्या वाढतात की एलोपेसिया म्हणजेच टक्कल पडण्याची समस्याही निर्माण होते. केसांच्या समस्याची कारणे: पौष्टिक घटकांची कमतरता, असंतुलित आहार, जास्त ताप येऊन गेल्यावर किंवा तीव्र आजारपणानंतर, गर्भधारणेनंतर केस गळणे, अतिताणामुळे, अनुवांशिकता, कर्करोगावरील औषधोपचारांमुळे, हेअर डायमुळे, केसातील नैसर्गिक तेल कमी होणं, केसांमध्ये जटा होणे. स्प्लिट एंड्स: केस निर्जीव होणे, शुष्कता येणे, सतत पिंजारलेले असणे, केसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याची चुकीची पद्धत आणि व्हिटॅमिन प्रोटीन्सचा अभाव यामुळे केस गळतात आणि निस्तेजही होतात. केसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्री आणि पुरुष ग्रासलेले आहेत. केसांची समस्या गंभीर असली तरीही वेळीच योग्य ते उपाय करून तसंच योग्य काळजी घेतल्यास केसांच्या समस्यांपासून सहजपणे सुटका मिळू शकते. ब्युरो रिपोर्ट. जय महाराष्ट्र. तर केसांच्या समस्येवर तुम्हालाही बरेच प्रश्न असतील, डॉक्टरांना प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 1800-103-3043 या आपल्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर, आपल्याचा खूप महत्त्वाचा विषय आहे. आजकाल आपण पाहतोय बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आहेच की केस गळती होते किंवा कोंडा होणं किंवा असेच. मग मला एक सांगा की केस गळती हा प्रामुख्याने का होऊ शकतो किंवा काय त्याच्या मागचं कारण आहे? त्याच्यामागे असं एक कारण नाही आहे, बरेच कारणं असू शकतात. तसं पाहिलं तर काय की तुमची हॉर्मोनल काही इम्बॅलन्स असतील, तुम्हाला काही थायरॉइड किंवा PCOD असे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुमचे केस असू शकतं. स्ट्रेस असेल कुठलाही, फिजिकल मेंटल स्ट्रेस, सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप जास्त स्ट्रेस आपल्याला असतो, त्या स्ट्रेसमुळे सुद्धा केस गळणं होऊ शकतं. काही काहींना ॲलोपेशिया हेरिटरी किंवा जेनेटिक कॉज असू शकतं की ज्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांचे आई वडील, भाऊ बहीण किंवा फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह जे आहेत त्यांच्यामध्ये खूप अर्ली एजमध्ये टक्कल पडायला चालू झालं आहे. कधी काही औषधी असू शकते की ज्याचा साईड इफेक्ट म्हणून केस गळतात. तर बरेच कारणं आहेत. त्यापैकी त्याचं एक योग्य इन्व्हेस्टिगेशन्स, सगळ्या चाचण्या करून आपल्याला त्याचं कारण शोधलं पाहिजे आणि मग त्याच्यावर उपचार पद्धती केल्या पाहिजे. उपचार आणि उपचार पद्धतींवर आपण बोलूयाच, पण त्याआधी आपल्याला एक फोन आलेला आहे. मधुसूदन गोसावी आहेत पुण्याहून. मधुसूदन, काय तुमचा प्रश्न आहे?
हॅलो मधुसूदन, तुमचा आवाज येतोय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. तुमचा प्रश्न विचारा. माझं वय आता 62 आहे. बर पण मला पित्त प्रकृती पोटदुखीचा त्रास आहे. बर पण मला पोटदुखीचा त्रास आहे. वय 62 आहे. मधुसूदन गोसावी. हम्म. हा तुमच्या टीव्हीचा आवाज कमी केला तर आपल्याला खूप व्यवस्थित प्रश्न चालेल विचारता चालेल येईल. चालेल. हा तर माझे केस फार गळत आहेत आणि पातळ झालेत मॅडम. बर बर नक्कीच. पित्त प्रकृती आहे. हम्म. नक्कीच. तर त्यांना पित्त प्रवृत्ती म्हणतात आणि वय देखील 62 आहे. मग याचा आणि केस गळतीचा काही परिणाम असू शकतो? त्याच्यासाठी त्यांचे काही जर औषधी उपचार चालू असतील तर त्या मेडिसिन्सचा साईड इफेक्ट म्हणून त्याचे ते एक कारण असू शकतं. आणि दुसरी गोष्ट आहे की तुमचं वय जर विचारात घेतलं तर वयोमानानुसार 35 नंतर 40 नंतर जे हॉर्मोन असतं आणि पुरुषांमध्ये जे टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन असतं ते एक मेन कारण आहे. जो टिपिकल टक्कल पडण्याचा पॅटर्न आहे पुरुषांमध्ये तो त्या टेस्टेस्टेरॉन हॉर्मोनमुळे असतो. त्याच्यामुळे 35-40 नंतर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पुरुषांमध्ये जे केस गळतात आणि टक्कल पडतं ते. टेस्टेस्टेरॉन हे एक मेल हॉर्मोन आहे की ज्याच्याने सर्व मेल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पुरुषांमध्ये असतात. तर ते आपण पूर्णपणे थांबवू शकत नाही, पण त्याची लोकल ऍक्शन जी फक्त हेअर रूटवर आहे ते आपण काही ट्रीटमेंट, काही मेडिसिन्स आणि काही सोल्युशन्स, लोशन्स जे आहेत जे डोक्यावर लावतो आपण, त्याच्याने ते आपण कमी करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर हवं असेल की तुमचं टक्कल अजून वाढू नये, केस पातळ होत आहेत ते अजून कमी, थोडे वयापर्यंत अजून तुमचे टिकून राहावेत, तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू करू शकता. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कुठल्याही उपचाराकडे वळलेलं केव्हाही बरं. पुढचा फोन घेतोय प्रज्ञा शिंदे यांचा फोन आलेला आहे लातूरहून. प्रज्ञा, तुमचा काय प्रश्न आहे? हो हॅलो मॅम. प्रज्ञा, माझा प्रश्न असा आहे की माझ्या मोठ्या बहिणीचे. प्रज्ञा, विचारा प्रश्न. हो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की तुमच्याशी, माझ्या मोठ्या बहिणीचे केस खूप गळतात तिच्या आणि समोरून टक्कली होत आहे. बर. हो हॅलो मॅम. नक्की तुमचा प्रश्न समजलेला आहे. त्यांच्या बहिणीला केस गळती आणि परिणामी त्यांना टक्कल पडत चाललंय, तर मग त्यासाठी त्यांनी काय करायचं? अच्छा. त्यांचं वय काय आहे तो सुद्धा एक फॅक्टर विचारात घ्यायला पाहिजे. जसं मी सांगितलं की हॉर्मोनल काही कारण असू शकतात. PCOD म्हणून एक स्त्रियांमध्ये कंडिशन असते, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. त्याच्यामुळे हॉर्मोन लेवल्स खूप जास्त प्रमाणात, कमी जास्त प्रमाणामध्ये डिस्टर्बन्स होतो. थायरॉइड वगैरे असे काही अजून हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतील तर त्याच्यासाठी अगोदर टेस्ट करून ते लेवल्स त्यांच्या नॉर्मल आहेत की नाही, आणि जर असं काही अंडरलाईंग कॉज असेल तर त्याची आधी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, डेफिनेटली काही पौष्टिक घटक जे केसांसाठी आवश्यक असतात, कॅल्शियम, पॅन्टोथिनेट, बायोटीन, मॅंगनीज, झिंक वगैरे हे जे आहे हे आपल्या रोजच्या जेवणातून आपल्याला पूर्णपणे मिळत नाही, म्हणून काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट सुद्धा द्यावे लागतात. आहार उपचारासोबत आहार घेणं उपचारासोबत आहार घेणं सुद्धा हे तितकंच त्यावर आपण महत्त्वाचं बोलूच. आहे. आपण आपल्याला एक फोन आलेला आहे. सविता पालघरे बोलतायत पुण्याहून. सविता, तुमचा काय प्रश्न आहे? माझी मुलगी 10 वर्षाची आहे. बर. तर तिची ना एकदम दाट केस आणि कुरळी केस आहे. तिथल्या तिथंच वाढतात ते असे हे होतात, म्हणजे नाही का रोळ होतात, ते वाढतच नाहीये खाली. बरं, नक्कीच. बरं डॉक्टर, ही एक समस्या असू शकते का की कुरळे केस असणं आणि ते प्रॉपर वाढत नाहीत पण ते तिथल्या तिथेच गोल गोल असे होत जातात? नाही, ही एक समस्या नाहीये. हे कसं आहे की एक जेनेटिक हे असतं की प्रत्येकाचं केसाचं टेक्स्चर कसं असणार हे त्याच्या जीन्सवर अवलंबून आहे. कोणाचे हे कुरळे केस असतात, कोणाचे एकदम स्ट्रेट सिल्की असतात. ते आपण खूप जास्त चेंज नाही करू शकत, पण डेफिनेटली काही उपचार पद्धती किंवा योग्य काळजी घेतली तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. म्हणजे खूप जास्त कुरळे असतील आणि खूप जास्त रफ असतील तर योग्य वेळेस त्यांना वॉश करणं, कंडिशनिंग करणं, थोड्या प्रमाणात ऑइल वगैरे यूज करणं, हे करून आपण त्यांना मॅनेज करू शकतो. पण खूप कुरळे आहेत आणि आपण त्यांना एक्सपेक्ट करतो आहे की खूप जास्त स्ट्रेट असावे, तर हे जेनेटिक आहे. त्याच्यासाठी आपण खूप जास्त पार्लर प्रोसिजर्स किंवा सलून प्रोसिजर्स करायला गेलो तर उलट केसांना डॅमेज होईल. बरोबर आहे. पुढचा फोन घेतो आपण. राजश्री काशीद आहेत साताराहून. राजश्री, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. माझा प्रश्न, मला संधिवाताचा त्रास आहे आणि माझं वय आता 43 आहे. बरं. तर माझे 1 वर्ष झालं केस गळतात खूप.
इतकी केस गळतात ना की म्हणजे अगदी पातळ केस झालेत माझे. बरोबर, त्यासाठी काय सांगतो? नक्कीच. पुन्हा एकदा मला वाटतं तोच प्रश्न आहे की औषध तेच एक औषधं वगैरे चालू आहेत, कोंडा वगैरे आहे का, कोंडा झाल्यामुळे सुद्धा केस टेम्पररी, त्या कोंडा जास्त असेपर्यंत केस खूप जास्त प्रमाणात गळतात. त्यासाठी योग्य तेच राहील की तुम्ही एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने कन्सल्ट करून तुमचं काही हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का किंवा दुसरं काही अजून कारण आहे का ते डिस्कस करून मग त्याच्यासाठी काही न्यूट्रिशन वगैरे डिफिशियन्सी आहे का ते डिस्कस करून मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्या. म्हणजे बऱ्याचदा औषधांचा परिणाम केस गळतीवर होऊ शकतो असं म्हटलं तर ते मागं नाही ठरणार. पुढचा फोन घेतो आपण. प्रवीण सोनार आहेत नाशिकहून. प्रवीण, तुम्हाला काय प्रश्न आहे? मॅडम नमस्ते. नमस्कार. माझं वय आता 40 वर्ष आहे. बरं. त्या वयात माझे केस फार गळाले, म्हणून असं सारखं दिसतंय. बर, त्या संदर्भात मला काही औषध उपचार वगैरे असेल किंवा काही करता येईल प्रक्रिया, केस लांब होती असं काही असेल तर डॉक्टर साहेबांवर मला सांगण्याची कृपा करावी. नक्कीच 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 प्रवीण. तर वय 40 आहे आणि त्यांना टक्कल पडत चाललंय. बऱ्याचदा सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम असतो आणि चिंता सतावते. जसं मी आधीच सांगितलं की पुरुषांमध्ये जवळपास सर्व पुरुषांमध्ये या प्रकारचं टक्कल पाहायला मिळतं. साधारण 25-30 वयानंतर ते वाढायला लागतं. सुरुवात अशी होते की जी हेअरलाईन असते ते कपाळापासून मागे जायला लागते आणि मग त्याच्यानंतर ते टक्कल हळूहळू वाढत जातं. तर ह्याच्यासाठी मुख्य कारण जे आहे ते अँड्रोजेनिक हॉर्मोन्स म्हणजे टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन. ठीक आहे. तर त्याचा आपण पूर्ण बॉडीवर जो इफेक्ट आहे तो आपण थांबवू शकत नाही, पण त्या हॉर्मोनची जी लोकल ॲक्शन हेअर फॉलिकलला, हेअर रूटला जी असते ती आपण काही औषधी स्वरूपातले लोशन्स किंवा सोल्युशन्स वापरून थांबवू शकतो. तर ते तुम्ही परत तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून चालू करू शकता. जर तुम्हाला काही एका पर्टिक्युलर एजपर्यंत वाटत असेल की माझं टक्कल अजून नको वाढायला, तोपर्यंत तुम्हाला ते साधारणपणे यूज करू शकतात. जर खूप जास्त टक्कल तुमचं वाढलेलं असेल तर कधी कधी औषधी काम करत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला पुढची स्टेज अवेलेबल असते. काही हेअर ट्रान्सप्लांट वगैरे अशा सर्जरीज आहेत की ज्याच्याने तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतो. आणि त्याच्यासाठी थोडंफार मेंटेनन्स करून तुम्ही ते चांगले थोडं जास्त वय होईपर्यंत तुम्हाला त्याचा आनंद घेता येतो. नक्कीच आहे. प्रमोद तांबटकर यांचा फोन आलेला आहे, विरारहून बोलतात. प्रमोद, तुमचा काय प्रश्न आहे? प्रमोद सोबतचा आपला संपर्क तुटलेला आहे. बरं, आपण आता केसांच्या समस्या वगैरे या विषयावर बोलतोय, पण मला मुळात एक विचारायचं आहे की आपण आपल्या केसांची निगा कशी राखावी, फिमेल आणि मेल? ओके. केसांचं मुख्य असं आहे की आपल्याला एक गैरसमज असतो की खूप जास्त तेल लावलं की केस चांगले राहतात आणि केस वाढतात. पण तेल लावण्याने बेसिकली तुमचं केस वाढणं किंवा केस गळणं थांबणार नाही. त्याच्याने फक्त एक कंडिशनिंग इफेक्ट येईल, थोडा स्मूथनेस आणि शाईन येईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला जर केसांना तेल लावायचंच असेल तर तुम्ही हेअर वॉश करायच्या 1-2 तास आधी थोडं मसाज करून तेल लावून ठेवू शकता. खूप जास्त तेल तुम्ही रोज लावलं तर इनफॅक्ट चेहरा आणि डोक्याची स्किन ही सगळ्यात जास्त तेलकट भाग आहे आपल्या शरीराचा. तिथं अजून जास्त तेलकटपणा येऊन कोंडा होण्याचे प्रकार वाढतात, छोट्या छोट्या पुटकुळ्या येतात आणि मग त्याच्यामुळे खाजवून तिथं थोड्या जखमा होतात आणि याच्यातून हेअरफॉल अजून वाढतो. त्याच्यानंतर काही ठिकाणी वातावरण असं असतं, जसं मुंबईसारख्या ठिकाणी घाम गरमी अगोदरच जास्त असते, तिथं अजून हे प्रकार जास्त वाढतात. त्याच्यामुळे तेल खूप जास्त प्रमाणात लावणं टाळलं पाहिजे. आठवड्यातून 2दा तरी केस धुतले गेले पाहिजे. कारण सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये खूप जास्त ठिकाणी दूर दूर ट्रॅव्हलिंग करावं लागतं. त्याच्यामध्ये धूळ माती या सर्व गोष्टींशी संपर्क खूप जास्त येतो. जर बाईकवर किंवा 2 व्हीलरवर वगैरे असं जाणं असेल, खूप जास्त हवा आपल्या केसांना लागत असेल तर त्यावेळेला डोक्यावरून स्कार्फ बांधलं तर जास्त चांगलं आहे. नाहीतर मग त्याच्यामधला जो मॉइश्चर आहे तो निघून केसांना अतिशुष्कता येते, रफनेस येतो. ठीक आहे. आजकाल बऱ्याचदा मुलींमध्ये एक स्प्लिट एंड्स नावाची खूप समस्या सगळ्यांना असते. मग ती त्याचं कारण काय आहे आणि त्याच्यावर काय उपाय? स्प्लिट एंड्स समस्या बऱ्याच जास्त करून लांब केस असतील तर जास्त असते. खूप दिवसांपासून केस खालून ट्रिम नाही करणं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे एक मेन कारण आहे. कारण न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे केसांमधले बॉन्ड्स ब्रेक होऊ शकतात,
केसांना शुष्कता येते, ते ब्रेक होतात आणि ते स्प्लिट होतात. त्याच्यासाठी तुमचं न्यूट्रिशनल इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे आणि खालून थोडं ट्रिमिंग करून घ्यावं जर स्प्लिट एंड्स आले असतील तर. कारण जसं आपण न्यूट्रिशन इम्प्रूव्हमेंट करू, तुमचं केस जे चांगलं वाढायला लागेल ते हेअर रूट पासून वाढेल. बरोबर. खालून त्याची लेंथ थोडी कट करावी स्प्लिट एंड्स झाल्यानंतर. नक्कीच. मग त्याच्यावर स्प्लिट एंड्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? स्प्लिट एंड्स झाल्यानंतरच्या गोष्टी आहेतच, पण ते होऊ नयेत म्हणून काय करता होऊ नये येईल? म्हणून तेच की न्यूट्रिशन तुमचं तुम्ही व्यवस्थित मेंटेन ठेवायला मग त्यासाठी पाहिजे आणि कसा थोडा आहार घेतला पाहिजे? आहार तुमचं जे पण पौष्टिक आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळं, पाणी जास्त पिणं, व्हिटॅमिन ए वगैरे हे ज्या पदार्थांमध्ये जास्त आहेत ते सर्व पदार्थ तुम्ही घेतले पाहिजेत. आणि थोडे पार्लर प्रोसिजर्स, खूप जास्त एक्सपेरिमेंट्स केसांवर करू नये. स्ट्रेटनिंग करणं, स्मूथनिंग करणं, याच्यामुळे ॲक्च्युली हेअरमधला जो केमिकल बॉन्ड असतो तो ब्रेक केला जातो आणि त्याच्यामुळे मग केस तुटतात, केस गळती वाढते. खूप जास्त कलर करणं, डाय करणं ऑकेजनली ठीक आहे कधीतरी, पण सातत्याने असं करत राहणं टाळलं पाहिजे. बरोबर आहे. पुढचा फोन आलेला आहे आपल्याला. समाधान पवार बोलतात चंद्रपूरहून. समाधान, तुमचा काय प्रश्न आहे? मॅडम, माझा प्रश्न आहे, समाधान, आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि तुमचा प्रश्न थेट विचारा. हॅलो मॅडम. बोला समाधान. केस गळती भरपूर चालू आहे. बरं. केसामध्ये जरा कोंडा भरपूर होते, केस लई भरपूर त्या कोंड्यामुळे गळत आहे. बरं, तुमचं वय काय आहे? वय माझं आता 30 वय चालू आहे. किती? 30 वय चालू आहे. बरं, नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं जाईल. कोंडा बेसिकली आपण पाहतोय जसं स्प्लिट एंड्स झालं, केस गळती झालं, तसंच कोंडा ही अतिशय महत्त्वाचा मला वाटतं प्रॉब्लेम सगळ्यांमध्ये दिसून येतोय. त्याचं कारण? कोंडा सगळ्यांमध्ये दिसून येतो, बरोबर आहे. कारण कोंडा ही जी एक आहे ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीराची त्वचा दर 28 दिवसांनी वरचा लेअर शेड होऊन नवीन त्वचा फॉर्म होते, त्याचप्रमाणे डोक्याची म्हणजे स्कॅल्पची स्किन सुद्धा शेड होऊन नवीन फॉर्म होते. तर ती जी शेड होत असते स्किन, ती कोंड्याच्या स्वरूपामध्ये किंवा डॅन्ड्रफच्या रूपामध्ये. ठीक आहे. कधी कधी हा खूप जास्त प्रमाणात वाढतो, कारण कधी कधी त्याच्यामध्ये ऑइलीनेस, घाम या गोष्टींमुळे सेकंडरी फंगल इन्फेक्शन्स होतात. कोंडा हा एक फंगल इन्फेक्शनचा फॉर्म पण आहे, म्हणजे ऑइल आणि फंगल इन्फेक्शन याचा एक ॲलर्जिक रिस्पॉन्स आहे. त्यामुळे जसं मी सांगितलं की केस आठवड्यातून 2दा आणि पुरुषांनी ॲटलिस्ट आठवड्यातून 3दा ते आरामात वॉश करू शकतात. रेग्युलरली वॉश केलं पाहिजे. खूप जास्त तेल लावणं अवॉइड केलं पाहिजे. कोंडा झाल्यानंतर एक साधारण 1 महिना तरी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू हा रेग्युलरली वापरला पाहिजे. त्यानंतर 2-3 महिने गॅप देऊन तुम्ही दुसरा रेग्युलर शॅम्पू वापरा. पण परत 3 महिन्यानंतर तुम्ही 1 महिन्याकरता एक अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरायला पाहिजे. कोंडा कधीही होणार नाही असं नाहीये, कारण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. बरोबर आहे. आपण एक फोन घेतो. आपल्याला फोन आलेला आहे. रसिका फुले बोलतात पुण्याहून. रसिका, तुमचा काय प्रश्न आहे? हा मॅडम, माझं रसिका नाव आहे. बोला रसिका, तुमचा काय प्रश्न आहे? हा, माझं वय 32 वर्ष आहे. बरं. तर मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. बरं. तर केस खूप गळतात आणि केस पांढरेपणा पण जास्त आहे, खूप पांढरे केस झाले. तर ते आपण जे कलरिंग करतो केसांना, तर त्यामुळे पण केस गळू शकतात का? आणि बरं, ठीक आहे, नक्कीच. पांढरेपणा जसं इतर समस्यांप्रमाणे हाही महत्वाचा मुद्दा आहे. मग का असं अवेळी केस पांढरे होणं असंही बऱ्याचदा प्रकार घडतात? अवेळी केस पांढरे होणं म्हणजे खूप लवकर वयामध्ये केस पांढरे होणं ही एक समस्या आहे. 30-35 वयानंतर नॅचरली एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून वयोमानानुसार केस पांढरं होणं चालू होऊ शकतं. ज्याप्रमाणे जसं आपल्या शरीरातले मेलॅनिन जे पिगमेंट फॉर्म करणारे सेल्स असतात ते काही प्रमाणात कमी कमी होत जातात वयोमानानुसार, त्यानुसार केस पांढरे व्हायला लागतात. पण ते जर खूप लवकर एजमध्ये होत असेल, 10-12, आजकाल खूप कमी वयामध्ये लहान मुलांमध्ये सुद्धा हे पाहायला मिळतं. त्याचं एक मेन कारण आहे की न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. आजकाल जंक फूड खूप जास्त खात असल्यामुळे न्यूट्रिशन बाजूलाच राहतं आणि त्याच्यामुळे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे पांढरे केस होणं हा एक प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ द हेअर हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे, कधी कधी हे सुद्धा एक जेनेटिक किंवा हेरिटरी असतं. म्हणजे आई वडील, काका मावशी मामा, फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये जर खूप लवकर एजमध्ये केस पांढरे झालेले असतील तर ते एक जेनेटिक कारण त्यांच्यामध्ये असतं. त्या केसमध्ये आपण खूप जास्त इम्प्रूव्हमेंट त्याच्यात नाही करू शकत.
मग अशा वेळी डाय वगैरे लावलं जातं, मग त्यांनी तोच प्रश्न विचारला होता की अशामुळे केस पांढरे होऊ शकतात का ते कलरिंग केल्यामुळे? कलरिंग केल्यामुळे पांढरे होऊ शकतात. काही काही अमोनिया किंवा जे केसांना ब्लीच, आधी जे काही एजंट्स असे असतात की जे केसांना ब्लीच करतात आणि नंतर कलर करतात, त्यामुळे केस पांढरे होऊ शकतात. तर जे थोडे नॅचरल किंवा हर्बल डाय आहेत किंवा काही डॉक्टरांशी सल्ला घेऊन विशिष्ट प्रकारचे डाय सुद्धा अवेलेबल आहेत की जे एकदम ऑर्गॅनिक आहेत, ज्याच्यामुळे केसांवर साईड इफेक्ट होत नाही, ते वापरू शकतो आपण. नक्कीच. आपला फोन आलेला आहे, फोन घेतोय आपण. तुषार शिंदे आहेत बारामतीहून. तुषार, तुमचा काय प्रश्न आहे? हो, तर केसांची जाडी कमी होऊन केस गळत आहेत आणि बोरिंगचं पाणी यूज करावं आंघोळ करताना की फिल्टर? नक्कीच. हाही खरं तर महत्त्वाचा खूप चांगला प्रश्न आहे की केस धुताना जे आहे ते कशा प्रकारचं पाणी वापरायला हवं? केस धुण्यासाठी खूप जास्त गरम पाणी घेऊ नये आणि एकदम खूप थंड पाणी डोक्यावर घेऊ नये. कोमट पाण्याने तुम्ही केस धुवावेत. कुठलाही माइल्ड शॅम्पू तुम्ही वापरायला हवा. खूप जास्त स्ट्रॉंग शॅम्पू आणि खूप जास्त रगडणं ते टाळायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे हेअरफॉल जास्त वाढणार. कारण तुमचे काही टक्के केस जे आहेत ते नेहमी फॉलिंग स्टेजमध्ये असणारच. तुम्ही खूप जास्त हार्शली त्याला जर रगडाल तर केस तुमचे जास्त गळतील. म्हणून एक थोडं माइल्ड जेंटल मसाज करून तुम्ही वॉश करायला पाहिजे. साबण वापरणं थोडं अवॉइड केलं पाहिजे, कारण साबणामुळे केस जास्त गळतात. शॅम्पूचा वापर करून कशा प्रकारचा शॅम्पू जो आहे तो निवडायला हवा? माइल्ड शॅम्पू किंवा तुम्ही थोडं जज करू शकता. प्रत्येकाचे केस आणि त्यांचं टेक्स्चर वेगळं असणार. तुम्ही पर्सनली थोडंसं वापरून जज करू शकता की हा माझ्या केसांना सूट होतो आहे, याच्याने माझे केस जास्त रफ नाही झाले. कारण सगळ्यांना एकच गोष्ट चालेल असंही नसतं. बरोबर आहे. ठीक आहे, नक्कीच. पुढचा एक फोन घेतो आपण. राणी भोसले बोलतायत. राणी, तुमचा काय प्रश्न आहे? मला वाटतं फोन संपर्क तुटलेला आहे. मला जनरली आता एकच वेळ संपत आलेली आहे. सगळ्यांसाठी एक बेसिक मला विचारायचं आहे की केसांच्या समस्या होऊ नयेत म्हणून एक काय सल्ला द्याल? केसांच्या समस्या होऊ नये म्हणून जसं मी अगोदरच सांगितलं की तुमचं न्यूट्रिशन तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाहिजे. स्ट्रेस फॅक्टर आपण अवॉइड नाही करू शकत, पण तरीसुद्धा त्यातून जेवढं आपण मॅनेज करू शकतो, स्ट्रेस मॅनेज करणं ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसऱ्या काही कंडिशन्स असतील की जे डायरेक्ट केसांवर त्याचा इफेक्ट होत नसेल, पण तुम्ही दुसऱ्या काही गोष्टी नोटीस करू शकतात. वजन खूप जास्त वाढत आहे, भूक खूप जास्त लागते आहे, किंवा वजन खूप कमी होतं आहे, किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळी इरेग्युलर आहे, तर अशा वेळेला काही हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस असू शकतात. तर त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांना अप्रोच करून ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं आणि ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे. जर ते कारण त्यांची ट्रीटमेंट झाली तर तुमचं हेअरफॉल होणं हे आपोआपच कमी होईल. एकूणच काय तर योग्य आहार आपण घेतला आणि जर समस्या जाणवली तर योग्य उपचार, मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घेतले तर कुठेतरी आपण त्याला आटोक्यात आणू शकतो. खरं तर खूप चर्चा करायची आपल्याला आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आपण केलं, पण वेळेअभावी आपल्याला आज इथेच थांबावं लागतं. आपण आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात आपण आज केसांच्या समस्येविषयी जाणून घेतलं, पण आता वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतंय. तर पुढे आणखी एक विषय घेऊन उद्या येणार आहोत, पण तोपर्यंत तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.